स्वागत आहे मित्रांनो माझ्या आणि तुमच्या चॅनल बबली चिगली टेल्सवर। एका वेळीची गोष्ट आहे। एका जंगलात एक हुशार कावळा राहत होता। तो एक सुंदर वयस्क कावळा होता आणि त्याचं नाव होतं कोबी। कोबी जेव्हा होईल आणि जितकं होईल तेवढ्या जंगलातल्या प्राण्या पक्ष्यांना मदत करायचा। सगळे जंगलातले प्राणी पक्षी त्याच्याबरोबर खुशीखुशीने आणि मित्रताने राहायचे। कोबीला बाहेरच्या जगाची फार उत्सुकता राहायची। एका दिवशी कोबीने जग फिरून त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे विचार केले। त्या बाहेरच्या जगाबद्दल समजण्यासाठी कोबी आपल्या जंगलातून उडाला। जंगल फार विशाल होतं। कोबी उडून उडून थकला होता आणि त्याला तहान पण लागत होती। कोबी पाणी पिण्यासाठी पाण्याचा स्रोत शोधू लागला, पण कोबी उडत उडत आपल्या जंगलापासून फारच दूर पोचला होता। इकडची जमीन थोडी सुखी आणि जरा बंजर सारखी होती, पण कोबी उडत राहिला आणि पाण्याची शोध करत राहिला। तो उडत उडत एका गावात पोचला। त्या गावात कोणीच नव्हते। त्या गावातली सगळी लोक सुख्यामुळे गाव सोडून गेले होते। पाणी शोधत कोबी हित उडत राहिला। त्या गावात इकडे तिकडे थोडे मटके पडून राहिले होते। कोबी त्या मटक्यामध्ये पाणी शोधू लागला, पण सगळीच मटकी खाली होती। सगळी मटके शोधता शोधता नंतर एका मटक्यामध्ये थोडं पाणी दिसलं। बहुशा पावसामुळे थोडे पाणी त्या मटक्यामध्ये साठून राहिलं होतं। कोबी खुश झाला। कोबी पाणी प्यायला प्रयत्न करायला लागला, पण पाणी मटक्यामध्ये फारच खाली आणि कमी होतं। कोबी आपल्या चोच घुसवण्याचे प्रयत्न करायला लागला, पण तो पाण्यापर्यंत पोहोचू शकला नाही। तेवढ्यात कोबीला एक आयडिया आली। येस, आजूबाजूला थोडी दगडं पडली होती। कोबीने त्या दगडांना एकत्र केलं आणि एका नंतर एक उचलून त्या मटक्यामध्ये घालायला लागला। हळूहळू असे ना, पण पाणी थोडं थोडं करून वर येऊ लागलं। कोबी आता पाणीपर्यंत पोहोचू शकला। कोबीने खुशीने पाणी पिलं आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी उडून गेला। मित्रांनो, कहाणीचं नैतिकता काय म्हणजे, कधीही जीवनात हार मानू नका। जीवनात आम्हाला बरेचसे विकल्प आणि चान्सेस मिळतात, फक्त आम्हाला त्या विकल्पाला शोधून काढण्याची जाणीव पाहिजे आणि आपल्या ह्या विकल्पावर मेहनत करून आपल्या समस्यातून बाहेर येण्याची आम्हाला मेहनत करावी लागणार। तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर प्लीज ह्या स्टोरीला लाईक करा। आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर ह्याला शेअर करा आणि प्लीज बबली जिगली टेल्सला सबस्क्राईब करा। तोपर्यंत टाटा, आपली काळजी घ्या। बाय।